नमस्कार, मी भगवान वानखेडे. आपण पाहताय पंढरपुरातील सर्वात पहिले युट्यूब न्यूज चॅनल पंढरपूर लाईव्ह. पंढरपुरातील श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरामध्ये VIP दर्शन रांग आणि स्थानिक पंढरपूरकरांना स्वतंत्र दर्शनाची रांग व्हावी या संदर्भावरून पुन्हा एकदा वादळ उठलेलं दिसून येत आहे. पंढरपूरमध्ये श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीकडून VIP दर्शन बंद करण्यात आलेलं आहे. परंतु काल गुढीपाडव्यानिमित्त अनेक भाविक भक्त तसेच वारकरी याच सोबत स्थानिक पंढरपूरकरांनी श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरामध्ये दर्शनासाठी मोठी गर्दी केलेली असतानाच या ठिकाणी VIP दर्शन रांगेतून काही जणांना सोडल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय. पंढरपुरातील समाजसेवक महर्षी वाल्मिकी संघाचे संस्थापक अध्यक्ष गणेश अंकुशराव यांनी काल रात्री मंदिरात जाऊन या संदर्भातला व्हिडिओ काढून तो सोशल मीडियावर सुद्धा प्रसिद्ध केलाय. त्यामुळे पुन्हा एकदा VIP दर्शनाचा आणि स्थानिक पंढरपूरकरांच्या स्वतंत्र दर्शन रांगेचा प्रश्न ऐरणीवर आलाय. यावेळी गणेश अंकुशराव यांनी मंदिरामध्ये कार्यकर्त्यांसह मोठी घोषणाबाजी केली आणि स्थानिक पंढरपूरकरांना स्वतंत्र दर्शन रांगेची व्यवस्था करा. पंढरपूरकरांचा वारंवार मंदिर समितीचे अपमान करत आहे, तो अपमान थांबवा अशी मागणी गणेश अंकुशराव यांनी लावून धरली. यावेळी त्यांनी पुढील प्रमाणे आपली प्रतिक्रिया दिली. नमस्कार, मी गणेश अंकुशराव, मी सामाजिक कार्यकर्ता आहे. आत्ता विठ्ठल मंदिरात आहोत. आज पाडवा आहे आणि पंढरपूरकर जाणून बुजून मंदिर समितीमार्फत वेठीस धरले जात आहे. आज 10:30 पावणे 11 वेळ आला. धमाधमानं पंढरपूरकरांना सोडलं जाते. आमची प्रमुख मागणी की 24 तास पंढरपूरकरांना कायमस्वरूपी विठ्ठला दर्शन मिळालं पाहिजे. जसं शिर्डीमध्ये आहे, तुळजापूरमध्ये आहे आणि प्रत्येक तीर्थक्षेत्र ठिकाणी गाववाल्याला किंमत आहे. गावातला प्रत्येक नागरिकाला सोडलं जातं. फक्त पंढरपूर असं गाव आहे की जिथं गावातल्या लोकांना किंमत नाही. जे मंदिर समितीचे सदस्य आहे, अध्यक्ष आहे, इतर अधिकारी आहेत, त्या प्रत्येकाचे कमीत कमी रोज 500-500 लोक दर्शनाला जातात. पण जाणून बुजून पंढरपूरकरांवर मंदिर समिती अन्याय करते. पंढरपूरकरांचा अधिकार असताना पंढरपूरकरांना जाणून बुजून वेठीस धरलं जातं. सणावाराला सुद्धा या भाविकांना पंढरपुरातील जाणून बुजून ताटकं ठेवलं जातं. पण हे करून मंदिर समितीला काय मिळवायचं आहे आणि पंढरपूरकरांवरचा जो अन्याय चाललेला आहे तो अन्याय लवकरात लवकर मंदिर समितीने नाही थांबवला. मंदिर समितीनं पंढरपूरकरांसाठी 24 तास दर्शनाची सोय नाही केली तर आम्हाला महर्षी वाल्मिकी संघाच्या वतीनं मंदिर समितीच्या विरोधामध्ये तीव्र आंदोलन करावं लागेल. आम्हाला पंढरपूरकरांसाठी आंदोलन करावं लागेल. पूर्ण पंढरपूरकर घेऊन आणि पूर्ण वारकरी संप्रदाय घेऊन पंढरपुरातला आम्हाला आंदोलन करावं लागेल. कारण मंदिर समिती जाणून बुजून पंढरपूरकरांचा अपमान करते असं माझं वैयक्तिक मत आहे. त्यामुळं ह्या पोस्टची गंभीर दखल नाही घेतली तर आम्हाला लोकशाही मार्गाने आत घुसावं लागेल. जय हिंद, जय वाल्मिकी, जय रावती, जय आदिवासी.